तर आपण बघतो आहोत क्वांटम नंबर. ठीक आहे. तर क्वांटम नंबर मध्ये आपण फर्स्ट क्वांटम नंबर बघितला, त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण म्हटलं. त्याला आपण दाखवलं n ने, आणि क्वांटम नंबरचं स्टार्ट होतं n इक्वल टू 1 2 3 4 as so on. त्याला आपण शॉर्टकट मध्ये k l m n असंही आपण त्याला डेसिग्नेट करतो. क्वांटम नंबर फर्स्ट प्रिन्सिपल का म्हणतात? कारण हा क्वांटम नंबर आपल्याला दाखवतो लोकेशन, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल. म्हणजे ऍटम मध्ये प्रॉपरली आपल्याला कळतं की आपण N3 म्हणतो आहे म्हणजे आपण थर्ड शेल बद्दल बोलतो आहोत. आणि थर्ड शेल म्हणजे आपण M नेही त्याला आपण डेसिग्नेट करतो. मग हा जो N आहे हा 3 दाखवतो म्हणजे आपण थर्ड शेल बद्दल बोलत आहोत. आणि ह्या n इज इक्वल टू 3 जर आपण दाखवलं तर आपण ह्या n इज इक्वल टू 3 मध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आपल्याला जर काउंट करायचे असतील तर आपण ह्या n चा यूज करतो आणि 2n स्क्वेअर फॉर्म्युलाने काय करतो, आन्सर काढतो आणि आपला आन्सर हे इलेक्ट्रॉन्स मध्ये येतं. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स काउंट करण्यासाठी आपण n च यूज करतो. पुन्हा आपण हा थर्ड नंबरचा जो शेल आहे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं एनर्जीचं लेव्हल काय आहे ते कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला जो 3.6 बरोबर सेट अपॉन n स्क्वेअर, हा जो फॉर्म्युला यात n पुट करतो, ऍटॉमिक नंबर ज्या ऍटमचं शेल आहे थर्ड ते पुट करतो, आणि आपल्याला हे कळतं की तो थर्ड शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं एनर्जीचं लेव्हल किती आहे. ठीक आहे. तर एवढं इन्फॉर्मेशन आपल्याला n देतो. त्यानंतर जो सेकंड क्वांटम नंबर आहे त्याला आपण L दाखवलं तर त्याला ॲझिमुथल क्वांटम नंबर म्हणतो. ॲझिमुथल क्वांटम नंबर आहे. तर हा L इज इक्वल्स टू 0 1 2 3 असा स्टार्ट होतो. हा 0 पासून स्टार्ट होतो. 0 स्टार्ट होण्याचं रिझन काय, तर हा n वरनं कॅल्क्युलेट होतो. म्हणजे L हा n-1 असतो. म्हणजे जेव्हा n हा 1 असतो तेव्हा हा 1-1 0 असतो. n2 असतो हा तेव्हा 2-1 हा 1 असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता n 1 2 3 तेव्हा L असतो 0 1 2. जसं n ला आपण k l m म्हटलं होतं तसं s p आपण d म्हणतो. L0 म्हणजे s, 1 म्हणजे p आणि 2 म्हणजे d. आता इथे n मध्ये k l m चा असा पर्टिक्युलर मिनिंग नसतो. 1 ला डायरेक्टली आपण k म्हणतो, बस एवढंच असतं. पण L मध्ये 1 आपण 0 ला s म्हणतो, याच्यामध्ये काहीतरी मिनिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण L0 म्हणतो तेव्हा त्याचा मिनिंग असतो की ते s ऑर्बिटल आहे आणि त्याचा शेप स्पियर आहे. L1 आहे त्याला आपण p ऑर्बिटल म्हणतो, त्याला काय म्हणतो, ऑर्बिटल, किंवा आपण त्याला म्हणतो शेल. याला जनरली शेल म्हणू आपण, सब शेल. आणि p ऑर्बिटलचा शेप असा असतो. तर L मध्ये या s आणि p ला भरपूर व्हॅल्युएशन असतं, s p d ला. पॉइंट करतोय? इथपर्यंत आलात? हो. हॅलो कुलकर्णी. हो सर. हॅलो कुलकर्णी. यस सर. आता याच्या पुढे थोडं जाऊ आपण. तर या पुढे जो पॉइंट आहे तो आहे थर्ड नंबरचा क्वांटम नंबर, त्याला म्हणतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर हा दाखवतात ऑब्विसली m स्टँड फॉर मॅग्नेटिक. m ने दाखवतात मॅग्नेटिक क्वांटम नंबर, आणि त्याचं स्टार्ट असतं ते 0 +1 -1 अशा प्रकारे. म्हणजे हा नंबर ह्या डायरेक्शनने वाढतो आणि ह्या डायरेक्शनने वाढतो. याला पुढे वाढवायचं असेल तर तो असा होतो 0 +1 -1 +2 -2 अशा प्रकारे तो इन्क्रीज होतो. पुन्हा वाढवायचा असेल तर तो 0 +1 -1 +2 -2 +3 -3 अशा प्रकारे हा नंबर m ग्रोथ होतो. तर तिघ नंबर डिफरंट आहे. n हा 1 2 3 असतो, L हा 0 1 2 3 असतो, आणि m हा असा असतो. 0 च्या फॉरवर्ड डिरेक्शन त्याला आपण x ची प्लस डिरेक्शन म्हणतो. हा x कोऑर्डिनेटचा x माहिती ना, x आणि y हा प्लस, x समजतो ना, हा x डिरेक्शन आहे, ही प्लस आहे, हा 0 आहे, आणि ही x ची मायनर डिरेक्शन आहे, त्याला आपण
काहीतरी म्हणतो ना मॅथ मध्ये लाईन वगैरे काहीतरी म्हणतो आपण. काय म्हणतो माहिती का? एक्झॅक्टली मला आठवत नाही. काहीतरी म्हणतो ना याला मॅथ मध्ये. हे झिरोचे या साईड प्लस असते, झिरोची साईड मायनस असते. ज्याला कोऑर्डिनेट म्हणतो आपण, पण मॅथ मध्ये काहीतरी वर्ड आहे असं याला, पर्टिक्युलर वर्ड. तर हा नंबर झिरोच्या प्लस साईडने वाढतो आणि झिरोच्या मायनस साईडने वाढतो, त्याला आपण एम म्हणतो. एम स्टँड फॉर मॅग्नेटिक. आता ह्या नंबरचं इम्पॉर्टन्स काय हे आपल्याला शोधायचं. तर आपण आपल्या बुक मध्ये जाऊ. तर आता माधवी कुठे येतं? तर आपलं वाटतं थर्ड डे आहे हाच, आणि आपण नंबर शिकतो. इम्पॉर्टंट गोष्ट शिकतो. आता नंबर तुम्हाला लिहिलेला इथे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. त्यामध्ये लिहिला इथे की हा प्लस आणि मायनस अशा प्रकारे डील करतो. आता हा जो मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे तो कसा असतो ते बघू आपण आता. तर हा जेव्हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0 असतो, हे बघा हा असा स्टार्ट होतो 0. नंतर याच्या पुढचा नंबर असतो 0 +1 -1. याच्या पुढचा नंबर असतो 0 +1 -1 +2. कळालं का मला? हा फर्स्ट नंबर 0 हा नंबर सिरियल तिघांनी रिप्लाय द्या. हॅलो. सर तुम्ही काय म्हटलात की तुमचा आवाज ब्रेक झाला. ठीक आहे, मला थोडस पोझिशन मी चेंज करतो. थांबा. चला, आता माझा आवाज क्लिअर आहे का? आता मी टोटल थर्ड फ्लोअर वरती आहे आणि व्हिटॅमिन डी घेतो आहे. म्हणजे कुठे तुम्हाला समजत? टोटल टेरेस वरती आहे. तर आता मला सांगा, माझा आवाज चांगला आहे का? येतोय हो का सर. तिघांना? कुलकर्णी रिप्लाय करा मला. हो राठोड हो सर. तुला? येस. आपण थर्ड नंबर शिकतोय, मॅग्नेटिक क्वांटम नंबर दाखवतात एम ने. आता बघा मॅथ्स मध्ये कसं असतं की मॅथ्स मध्ये 0 हा स्टार्ट पॉइंट आहे. म्हणजे 0 पासून आपण कोणताही नंबर काउंट करायला सुरुवात करतो. आणि 0 ची जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, म्हणजे त्याला आपण लाईन म्हणतो. तर 0च्या पुढे गेलं तर आपण 1 काढतो, 2 काढतो, 3, आणि आपण कधीच प्लस दाखवत नाही. म्हणजे मी जर 1 लिहिला तर त्याचं मिनिंग आपण कन्सिडर करतो की तो +1 असतो. म्हणजे आपण प्लस कधी दाखवत नाही, पण ते ऍक्च्युअली लिहिलं असतं. आणि आपण 0च्या मागे जेव्हा येतो तेव्हा आपण मायनस लिहितो, -1 -2 -3. करेक्ट आहे ना हे? असं आपण काउंटिंग करतो. मग मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये फर्स्ट नंबर असतो 0. सेकंड नंबर कसा असतो, तर तो +1 आणि -1 हा दोघांना मिळून असतो. थर्ड नंबर कसा असतो? असा असतो, +2 -2. फोर्थ नंबर कसा असतो? +3 -3. अशी ही नंबरिंग मॅग्नेटिक क्वांटम नंबरची वाढत. समजा मॅग्नेटिक नंबर कसा वाढतो? 0च्या त्या साईडलाही आणि 0च्या ह्या साईडलाही. पण स्टार्ट पॉइंट तर 0च आहे ना. ठीक आहे. तर 0ला आपण फक्त n मध्ये 0 नसतो, लक्षात ठेवा. जेव्हा मी n म्हणतो तेव्हा तिथे 1 पासून स्टार्ट करतो. l हा 0 पासून होतो आणि m ही 0 पासून होतो. ठीक आहे. चला, मग आपला फर्स्ट जो m असणार आहे तो 0 असणार आहे. हे बघा, या डायग्राम मध्ये बघा.
हा जो फर्स्ट एम आहे आपला तो 0 असणार आहे. सेकंड एम हा 0च्या दोघं साईडनं प्लस मायनस. जो थर्ड आहे तो 0च्या दोघं साईडनं प्लस मायनस 1 आणि दोघं साईडनं प्लस मायनस 2 शॉर्टकट मध्ये येते. 0च्या दोघं साईडनं प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि प्लस मायनस 3 शॉर्टकट आहे ते. तुम्ही या साईडनं ते वाढवू शकता, पण त्या नोट्स मध्ये त्यांना तेवढं दाखवायचं. त्यांनी एकाच ठिकाणी प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 0चा प्लस मायनस नसतो. ठीक आहे. याला जर मला मोठं लिहायचं असेल तर मी असं लिहिणार. याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात. ओके. तर एम च्या व्हॅल्यू अशा आपण कॅल्क्युलेट करतो. आणि लक्षात ठेवा की ह्या एम च्या व्हॅल्यू आपण अशा कॅल्क्युलेट कशा काय केल्या, म्हणजे कोणत्या बेसवरती केल्या. तर त्याचं आन्सर हे आहे की हे बघा, आपल्याकडे एल होता, एन होता आधी 1 2 3. मी सांगितलं होतं एन वरनं एल कॅल्क्युलेट करतात. कसं, एन ची व्हॅल्यू 1 असेल तर इथे 1 मायनस 1 करतात आणि इथे 0 लिहितात. म्हणजे ह्या 1 2 3 वरनं आपण इथे 0 1 2 भरपूर वेळा काढलं, म्हणजे एन वरनं आपण एल काढला. मग आता एल वरनं आपण एम काढतो. कशा प्रकारे, आता तुम्हाला माहिती एल काय असतो, 0 1 2 3 असतो. मग एम कसा काढायचा, तर एम चा फॉर्म्युला आहे 2l प्लस 1. एम चा फॉर्म्युला काय आहे, 2l प्लस 1. ओके. आता याच्यामध्ये आता चला पुट करू आपण, 2l प्लस 1 मध्ये पुट करू. तर 2l प्लस 1. ओके. तर यामध्ये आन्सर बघा, आता 2l प्लस 1 मध्ये पुट करा व्हॅल्यू एल ची. काय आन्सर येणार तुमचं, 2 इंटू 0 प्लस 1. ओके. तर ही 0 म्हणजे 1 व्हॅल्यू येणार. काय व्हॅल्यू येणार आहे, 1. नाही कळत आहे, नाही. ठीक आहे, नाही कळणार तुम्हाला. ओके. पुन्हा एकदा स्टार्ट करू. हे बघा, आपल्याला काढायचं आहे ह्या फॉर्म्युल्याने एम च्या व्हॅल्यू. ओके. एम ची व्हॅल्यू ही 1 असू शकते, 3 असू शकते, 5. हे बघा, हे दोन व्हॅल्यू म्हणजे काय आहेत. आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन कुठे होईल की मी कधी म्हणतो आहे 0 0 मायनस 1 प्लस 1 0 प्लस, आणि ब्रॅकेट मध्ये लिहितो आहे की 0 म्हणजे 1 असतं, की 3 असतं असं. तर एम ची व्हॅल्यू आपल्याला ही दाखवण्याची व्हॅल्यू आहे, आणि हे एक्झॅक्टली आपल्याला वापरायची व्हॅल्यू. सांगतो कसं. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला हे 0 वगैरे नाही देत, आपल्याला तो हे व्हॅल्यू देतो, ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यू देतो. त्याला ब्रॅकेट मधल्या तर कॅल्क्युलेट करू. तर ब्रॅकेट हे विसरून जा सध्या, मला हे आन्सर काढण्याचा फॉर्म्युला माझ्या समोर आहे. एम इज इक्वल, सॉरी कलर जरा चेंज करू, एम इज इक्वल टू 2l प्लस 1 हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे एल ची पहिली व्हॅल्यू 0 असते, तर मग 0 पुट करा. आपला आन्सर काय येईल, 2 इंटू 0 प्लस 1. आन्सर असेल 0 होऊन जाईल, 0 प्लस 1, आपला आन्सर असेल 1. म्हणजे एल जेव्हा 0 असणार तेव्हा एम इज इक्वल टू काय असणार, 1 असणार. चला, एल ची व्हॅल्यू 1 पुट करू. एल ची व्हॅल्यू इथे 1 पुट करा. 1 इंटू 1 करा. 1 इंटू 1 काय येईल, 2 येईल. 2 प्लस 1 काय होईल, आन्सर 3 येईल. म्हणजे एल जेव्हा 1 होता तेव्हा एम 3 झाला. चला पुन्हा चेंज करा. एल ची व्हॅल्यू 2 पुट करा, कारण एल ची व्हॅल्यू 0 1 2 असते. मग इथे 2 पुट केल्यानंतर 2 इंटू 2 हा आन्सर 4 होईल. 4 प्लस 1 हा 5 होईल, मग 5. म्हणजे एल जेव्हा 0 असतो तेव्हा एम 1 असतो, एल जेव्हा 1 असतो तेव्हा एम 3 असतो, एल जेव्हा 2 असतो तेव्हा एम 5 असतो. करेक्ट. मग आपण असं लिहून घेऊ, एल 0 तेव्हा एम 1, एल 1 तेव्हा एम 2, तर हे प्लस आहे सर्व, एम 2 तेव्हा एम 5. अशा प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. ओके. आता मी याला शॉर्टकट मध्ये पुन्हा असं लिहू शकतो की हे एल आहे 0 1 2, याला मी एस पी डी लिहू शकतो, आणि एम ला पुन्हा असं लिहू शकतो 1 3 5. म्हणजे मी डायरेक्टली लिहू शकतो
एल जेव्हा एस असतो म्हणजे 0 असतो तेव्हा एम ची व्हॅल्यू 1 असते. एल जेव्हा 1 असतो, 1 ला आपण जनरली पी म्हणतो, तेव्हा एम ची व्हॅल्यू 3 असते. एल जेव्हा 2 असतो त्याला आपण डी ने दाखवतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 5 असते. तेच इथे लिहिलेलं आहे बघा. एल हा 0 आहे म्हणजेच एस आहे, तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 आहे. एल हा 1 आहे म्हणजेच तो पी आहे, तेव्हा त्याची व्हॅल्यू 3 आहे. एल हा 2 आहे, त्याला आपण डी म्हणतो, तेव्हा त्याची व्हॅल्यू 5 आहे. आणि हे तुम्हाला इथे दाखवलंय मी. L1 म्हणजे L0 म्हणजे एस असतं, L1 म्हणजे पी असतं, L2 म्हणजे डी असतं. हे समजतंय? एवढं समजतंय? मी तुम्हाला एवढं शिकवलंय. मी हे अजून कट केलेलं आहे. आपण फक्त एम च्या 1, 3, 5 आणि एस पी डी ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहे. एल इथे काय आहे 0, 1, 2. कळालं? समजतंय एवढं की नाही? हो कुलकर्णी? हो सर. हा सर. आता हे असं काय चाललंय, म्हणजे हे जे चाललंय की हे व्हॅल्यू करतोय मी, तर हे काय इम्पॉर्टंट? तर ते यासाठी इम्पॉर्टंट आहे की हे एम ची व्हॅल्यू काय दाखवते. तर एम ची व्हॅल्यू दाखवते की त्यामध्ये किती छोटे छोटे ब्लॉक्स असणार आहे. एक्झाम्पल, आता तुम्हाला जर असं लिहायचं असेल, कसं तुम्हाला लिहायचं आहे की कार्बन 612 म्हणजे कार्बन, याला आपण कार्बन म्हणतो का, कारण हा सिम्बॉल कार्बनचा आहे. इथे 6 लिहिलेला आहे, तर ऍटॉमिक नंबर हा खाली लिहितात तर त्याला 6 म्हणतो. वरती हा ऍटॉमिक मास नंबर हा त्याच्या डोक्यावरती लिहितो, हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला हेही माहिती आहे की ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय असतात, नंबर ऑफ प्रोटॉन असतात, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ऍटॉमिक मास नंबरचा असा काही संबंध प्रोटॉन इलेक्ट्रॉनशी नसतो. ठीक आहे, हे विसरून जाऊ. मग तुम्हाला एवढं तरी कळालं की कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच या इथे 6 इलेक्ट्रॉन बसलेले आहेत. मग तुम्ही 10 मध्ये असं शिकलात, एक कार्बन आहे त्याचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, तर तुम्हाला असं शिकवलं गेलेलं आहे की फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आठवतंय? हो आणि हे का असं केलं तुम्ही, तर हे का केलं, तर तुम्हाला रट्टा मारायला सांगितलं होतं. न्यूक्लियसच्या बाहेरचं पहिल्या शेल मध्ये ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉनची असते, सेकंड 8 ची असते, थर्ड कितीची असते 18 ची असते. म्हणजे हे तुम्ही एवढेच इलेक्ट्रॉन तिथे बसवायचे. म्हणजे तुमच्याकडे टोटल, आता हे तुमचं चला मल्टिप्लेक्स आहे, हा न्यूक्लियस तुमचं स्क्रीन आहे, आणि पहिल्या चेअर मध्ये फक्त 2च लोक बसू शकतात, ते आपले गेस्ट आहेत. आणि तुमच्याकडे टोटल 6 लोक आहेत, तर पहिले तुम्ही 2 लोक इथे बसवणार, कारण तिथे 2च चेअर आहेत. मग तुमच्याकडे इथे किती राहिलेत आता, 6 - 4 जर तुम्ही केलं, 6 - 2 केलं, तुमच्याकडे आन्सर 4 राहिलं. दुसरीकडे दुसऱ्या रो मध्ये किंवा दुसऱ्या शेल मध्ये n=2 मध्ये 8 चेअर खाली आहेत. मग तुमच्याकडे राहिले फक्त लोक 2च आहेत, इलेक्ट्रॉन 2च आहेत, तर तुम्ही इथे फक्त इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन रिमेनिंग आहे, तुम्ही इथे 4 इलेक्ट्रॉन बसवणार आणि प्रश्न संपवणार. तर पॉइंट काय आहे की नंबर ऑफ शेल ज्या असतात ह्या n1 n2 n3 यांच्या कॅपॅसिटी ठरलेल्या आहेत, 2 8 18 32 अशा प्रकारे यांच्या कॅपॅसिटी फिक्स आहेत. मग तुम्ही म्हणणार आहे कॅपॅसिटी आल्या कुठून? कॅपॅसिटी आली आपल्या या फॉर्म्युल्यावरनं, n2n² वरनं. यामध्ये नंबर ऑफ शेलची व्हॅल्यू टाका, 1 ची व्हॅल्यू टाका, तुम्हाला आन्सर 2 मिळेल. यामध्ये सेकंड शेलची व्हॅल्यू 2 टाका, तुम्हाला आन्सर 8 मिळेल. तर हा फॉर्म्युला ठरवतो की कोणत्या शेलची कोणती कॅपॅसिटी असते, की त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्लेस होतील. मग तुम्हाला 10th पर्यंत शिकवलं जातं की कार्बन आहे त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, तर त्याची ही फर्स्ट शेल आहे n=1 आणि सेकंड शेल आहे n=2. त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन प्लेस करा. मग तुम्ही रट्टा मारून घेतलेला असतो, फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 असतात, सेकंड मध्ये 8 असतात, थर्ड मध्ये 18 असतात. मग तुम्ही डायरेक्टली या 6 मधले 2 इलेक्ट्रॉन इथे बसून टाकतात. मग तुम्हाला माहिती रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन राहिले, आणि सेकंड शेलची कॅपॅसिटी 8 आहे, तर 8 आहे आणि त्यात 4 तर बसणारच, मग तुम्ही इथे 4 इलेक्ट्रॉन दाखवतात. तुमचं आन्सर करेक्ट असतं.
ओके, कारण तुम्हाला थर्ड शेल कडे जायची गरज नाही. थर्ड शेल मध्ये केव्हा जातो आपण, जेव्हा तुमच्या 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तुमच्याकडे असतील आणि तुमची सेल कंप्लीट होऊन जाईल. तुमच्याकडे आता इथे जर चुकून तुमच्याकडे 9 इलेक्ट्रॉन असते आणि तुम्ही इथे 8 इलेक्ट्रॉन बसून तुमच्याकडे 1 इलेक्ट्रॉन रिमेनिंग असतं, तर तुम्ही थर्ड शेल मारली असती, तिथे एक इलेक्ट्रॉन बसवला असता. पॉइंट क्लिअर होतोय माझा कुलकर्णी? हो. कुलकर्णी, हो सर. पॉइंट क्लिअर होतोय का? पुन्हा हे मला विचारतं, कारण हे इन डेप्थ आहे थोडं. तुम्हाला हे कळणं महत्वाचं आहे की मी काय संबंध लावण्याचा प्रयत्न करतो. मला म्हणायचं आहे की तुमचे जे नंबर ऑफ शेल्स असतात त्यांची कॅपॅसिटी फिक्स आहे 2880. ही 2n² या फॉर्म्युल्यावरनं फिक्स झाली आहे. मग तुमच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती असतील, तर फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार, कारण त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. ऍटम कोणत्याही एलिमेंटचा असो, तो ऑक्सिजन असो, हायड्रोजन कोणताही असेल, कोल्ड असो, त्याच्या फर्स्ट शेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात. कॅपॅसिटीच आहे ती, छोटी शेल असते, न्यूक्लियसच्या जवळ असते. न्यूक्लियसच्या फर्स्ट शेल मध्ये, जवळच्या शेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, तर 2च बसवणार तुम्ही. सेकंड शेल मध्ये 8च बसतात, तर तुम्ही 8च बसवणार. त्यापेक्षा जास्त झाले तर तुम्हाला शेल वाढवावं लागतील. ठीक आहे. मग चला, आता कार्बन होता, त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन होते. तुम्हाला एवढं कळालं की फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे, सेकंड मध्ये 8 ची आहे, पण आपल्याकडे 4च इलेक्ट्रॉन आहे. मग तुम्ही हे असं डायग्रामने लिहितात आणि शॉर्टकट मध्ये तुम्ही असं लिहितात 2 आणि 4, आणि याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा वर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोघं जे ब्रांचेस आहेत, जसं की सीबीएसई असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, दोघांना आहे. सीबीएसई ला मोस्टली 10th मध्ये असेल आणि स्टेट बोर्डला जनरली 9th मध्ये असेल, जनरली असं असेल. झालाय ना राठोड? हॅलो. हो सर. ओके, आता मला माझ्याकडे सांगा, एक एक्स ऍटम आहे आणि त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन. मग तुम्ही कसं बसवणार? तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटी कशी असते, 2880 अशी कॅपॅसिटी असते. मग तुम्ही बसवणार, फर्स्ट शेल मध्ये 2 बसवा, 10 मधनं 2 गेले, राहिले 8. सेकंड शेल मध्ये 8 बसवा, झालं, प्रश्न संपले तुमचं. कळालं ना कसे बसवले? तर तुम्हाला फक्त 2 कडनं वरती भरत जायचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तुमच्याकडे असं असेल तर कसं भरणार? तुमच्याकडे 11 इलेक्ट्रॉन आणि तुम्हाला कॅपॅसिटी तुम्ही पाठ करून, चला फर्स्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन टाका. चला कुलकर्णी, 11 मधनं 2 गेले, किती राहिले? 9. सेकंडची कॅपॅसिटी 8 ची आहे, तुझ्याकडे 9 इलेक्ट्रॉन्स आहे, 9 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इथे इलेक्ट्रॉन 8 टाकू शकतो ना मी? टाकू शकतो. हो. चला 9 मधनं 8 गेले, किती राहिलेत? 1. किती राहिलेत? 1. 18 ची कॅपॅसिटी आहे, त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन तर बसणारच ना, नाही तर काय प्रॉब्लेम काय? मग तुमचा आन्सर येणार 281. ओके, येस. हे असं तुम्ही केलं आहे किंवा तुम्ही लक्षात ठेवायचं, असं करायचंय. मग तुम्हाला लर्न करायचंय 2818. याला n इज इक्वल टू 1 शेल म्हणतात, n इज इक्वल टू 2 शेल, n इज इक्वल टू 3 शेल. आणि हे जे करतात तुम्ही, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. मग पॉइंट हा आहे की ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आणि ह्या आपल्या एसपीडीएफचा आणि ह्या याचा संबंध काय? तर आता संबंध असा आहे, चला हा कार्बन आहे, यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. चला कुलकर्णी, फर्स्ट मध्ये 2, सेकंड मध्ये 8, चला 6 इलेक्ट्रॉन. फर्स्ट मध्ये किती टाकू इलेक्ट्रॉन? फर्स्ट शेल मध्ये 2 बसणार ना? हा, 2. वरची कॅपॅसिटी आहे आणि इथे इलेक्ट्रॉन बसवायचे आहे. सेकंड मध्ये 6 मायनस 4, किती राहिले? 2. 4. एक मिनिट सर, तुम्ही 6 मायनस किती विचारले? हे बघ, 6 मधले 2 इथे मी टाकलेत, हा. राहिलेत आता 4. मग सेकंड मध्ये 4 टाकलेत. हा. म्हणजे मला असं म्हणता येईल की फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. ओके, तर आपण कार्बन साठी असं लिहू 2, 4. इथे n इज इक्वल टू फर्स्ट शेल आहे आणि ही n इज इक्वल टू सेकंड शेल आहे. ठीक आहे, आणि हे इलेक्ट्रॉन आणि इथे न्यूक्लियस आहे.
अशा प्रकारे हे कार्बन आणि हे कार्बनचं न्यूक्लियस आहे, हे फर्स्ट शेल सेकंड शेल अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. आता पॉइंट हा येतो की एम काय आहे. तर तिथे पॉइंट असा आहे, मी तुम्हाला शिकवलं की इथे पहिला तर तुम्ही एन दाखवला, एन संपला. एन नंतर मी शिकवला तुम्हाला एल, एन नंतर शिकवला तुम्हाला एल. मी सांगितलं होतं एन जेव्हा 1 असतो तेव्हा एल हा 0 असतो. बरोबर ना? फॉर्म्युला n-1 आहे किंवा रट्टा मारून घ्या. n1 तेव्हा l0 एकाने कमी, आणि l0 असतो तेव्हा तो एस असतो आणि त्याचा शेप हा सर्क्युलर असतो. म्हणजे याचा मिनिंग हा झाला की n नंबर ऑफ n ही जी n इज इक्वल टू 1 म्हणजे पहिली शेल असते, त्यामध्ये ही मेन शेल आहे, त्यामधली जी सबशेल आहे ती एल इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे तिथे फक्त एकच सबशेल आहे, तिचं नाव आहे 0. 0 म्हणजे एस, आणि त्याचा शेप हा सर्क्युलर आहे. म्हणजे न्यूक्लियसच्या शेजारची पहिली कार्बनची जी शेल आहे त्यामध्ये सबशेल नाही आहे, म्हणजे एकच शेल आहे ती N1, म्हणजे एकच शेल एस आहे, त्याच्यात एकच सबशेल आहे आणि त्यातले इलेक्ट्रॉन हे गोल गोल फिरतात कारण त्या शेलचा शेप हा एस आहे. एस म्हणजे सर्क्युलर. पॉइंट कळाला? हो. पॉइंट क्लिअर होतोय राठोड? हो सर. चला दुसरं एक्झाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल. आता N2. N2 म्हणजे काय तर सांगितलं, N2 म्हटला म्हणजे एल काय घेऊन घ्यायचा, 1 घेऊन टाकायचं, 1 मायनस करून घ्यायचं. आणि एल कधीच 1 ने सुरुवात होत नाही, तो 0 ने होतो. म्हणून तुमच्याकडे 2 आन्सर आले, 0 आणि 1. 0 असतोच तिथे, 0 ला विसरायचं नाही. चला मग एल हा 0 आणि 1 आला. मग तुम्हाला शिकवलाय 0 म्हणजे एस असतो आणि 1 म्हणजे पी असतो. मग कार्बनची जी शेल सेकंड नंबरची शेल आहे, ज्याला आपण N2 म्हणतो, ती मेन शेल आहे. तिच्यामध्ये 2 सबशेल आहेत. फर्स्ट सबशेल 0 आहे, सेकंड सबशेल 1 आहे. मग 0 ला आपण एस म्हणतो, 1 ला आपण पी म्हणतो. मग त्या एस सबशेल मधले इलेक्ट्रॉन्स गोल गोल फिरत आहेत आणि पी मधले इलेक्ट्रॉन असे डंबेल मध्ये फिरत आहेत. पॉइंट कळाला माझा? क्लिअर होतोय? हो. हो सर. कुलकर्णी? हो सर. आता बघा, म्हणजे एल ने तुम्हाला सांगितलं की एल हे दाखवतोय की सबशेल कोठे किती आहेत. 0 असला तर एस सबशेल आहे, 0 नसला तर एस आणि पी आहे. तिथे जर 0, 1, 2 आलं तर तिथे एस, पी, डी या तिघही सबशेल तिथे फिरतील त्या मेन शेल मध्ये. चला ओके. आता थर्ड पॉइंट आज आपण जो शिकलो तो आहे, त्याचं नाव आहे एम. मग एम काय मॅटर आहे? चला आता एम इथेच लिहितो. मग तुम्हाला शिकवलं मी इथे बघा, आता शिकवलं मी, थोडं मागचं रिमाइंड करा. जेव्हा एल हा 0 असतो तेव्हा एम हा 1 असतो, ते तुम्ही नंतर पाठ करा. जेव्हा एस हा काय असतो, एस हा पी असतो, ठीक आहे, तेव्हा 0 काय, एम काय असतो, 3 असतो. मग आता हे काय, चला बघू. आता हा एम चा मिनिंग काय असतो, तर आता ही डायग्रामला मी थोडीशी रफ करतो, डोक्यात असू द्या, डायग्राम विसरू नका. डायग्राम अशी होती की ही फर्स्ट शेल होती, त्याच्यामध्ये एल हा 0 होता, म्हणजेच त्याचा शेप असा होता, आणि त्यात एम हा 0 साठी 1 असतो. मग त्या 1 चा मिनिंग काय झाला, तर 1 हा दाखवतो की ही जी एस जे सर्कल आहे त्या सर्कल मध्ये एकच ऑर्बिटल आहे, ठीक आहे. म्हणजे त्याला एकच ओरिएंटेशन आहे. एकच ओरिएंटेशन म्हणजे त्याला एकच डब्बा आहे, आणि एका डब्याचा मिनिंग असतो केमिस्ट्री मध्ये, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे 2 इलेक्ट्रॉन फिरत आहेत. एकच डब्बा आहे. हे बघा, S0, पुन्हा म्हणतोय मी, हा L 0 आहे, S आहे, तेव्हा M काय असतो, 1 असतो.
म्हणजे या एस सबशेल मध्ये एकच डायरेक्शनचा ब्लॉक आहे. काय म्हणतो मी? एकाच डायरेक्शनचा ब्लॉक आहे. जेव्हा सेकंड शेल मध्ये आलो होतो आपण, तेव्हा तिथे एल इज इक्वल टू 0 आणि पी होतं. सर 0 आणि 1 होतं. त्या 0 ला आपण एस म्हटलं, 1 ला आपण पी म्हटलं. तर पी चा मिनिंग बघा, पी ला आपण 3 लिहितो. म्हणजेच हा जो पी असतो हा एम इज इक्वल टू 3 असतो. म्हणजेच हा जो पी ही जी शेल आहे ही 3 डिरेक्शन मध्ये असते. म्हणजे त्यामध्ये असं असतं, एक डिरेक्शन ही वाय असते, सॉरी एक डिरेक्शन ही एक्स असते, एक डिरेक्शन ही वाय असते आणि एक डिरेक्शन ही झेड असते. याला म्हणतात एक्स वाय झेड. म्हणजे जेव्हा एम इज इक्वल टू 3 आन्सर येतं तेव्हा म्हणायचं एक्स वाय झेड तिघही डिरेक्शन. एम इज इक्वल टू 1 आन्सर येतं तेव्हा आपण म्हणणार फक्त एक्स डिरेक्शन. पॉइंट करताय? म्हणजेच एम दाखवतो की कोणकोणत्या डिरेक्शन मध्ये हे आपले सबशेल्स फिरताय. ठीक आहे, पॉइंट करतोय. ठीक आहे, हो. चला पॉइंट अजून क्लिअर होईल. आता बघा, हा एस जो असतो, एस म्हणजे एल इज इक्वल टू 0 ला आपण एस म्हणतो. आता हा दिसायला असा सर्कल असतो. आता मला सांगा, एक गोष्ट सर्कल मध्ये फिरते, याची डायरेक्शन एक्स असेल, वाय असेल का झेड असेल? एक गोष्ट गोल गोल फिरते, मला सांगा त्याची डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन असेल? एक्स मध्ये असेल, वाय मध्ये असेल का झेड मध्ये? काय वाटतं तुम्हाला? एक गोष्ट गोल गोल फिरते, मग ती एक्स मध्ये फिरते, वाय मध्ये फिरते का झेड मध्ये फिरते? एक्स. तुम्हाला जर तर कोणतीही गोष्ट जर एकाच डायरेक्शन फिरत असेल तर ती एका प्लेन मध्ये फिरते. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये जर तुम्ही असं सर्कल काढलं तर ते फक्त एकाच प्लेन मध्ये, एक तर एक्स मध्ये असेल, एक तर वाय मध्ये असेल किंवा झेड मध्ये असेल. ते 3D डायग्राम नाही आहे. सर्कल ही गोष्ट 2D आहे, त्याला फक्त एकच ऍक्सिस असतो, त्याला एक्स ऍक्सिस म्हणतो आपण. पॉइंट कळाला? तर सर्कल ही गोष्ट एकाच ऍक्सिस मध्ये फिरते, त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो. म्हणून जोही इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये फिरतो त्याचा शेप असा असतो. तर त्याची व्हॅल्यू एम इज इक्वल टू 1 का असते? कारण त्याची डिरेक्शन फक्त एकच, त्याला एक्स, एक तर त्याला एक्स डिरेक्शन असते, वाय डिरेक्शन असते किंवा झेड डिरेक्शन असते, म्हणून त्याचा एम 1 असतो. आता पी बघा, पी ला नंबर 3 आहे, एम ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे पी हा एक्स मध्ये हे अशा प्रकारे मूव्ह होऊ शकतो, एक्स मध्ये तो असा झेड मध्ये येऊ शकतो, तो असा वाय मध्ये मूव्ह शकतो. म्हणजे पी ऑर्बिटल्सला 3 डिरेक्शन असतात. पी ऑर्बिटल एक्स मध्ये फिरतं, पी ऑर्बिटल वाय मध्ये फिरतं, पी ऑर्बिटल झेड मध्ये फिरतं. त्या ऑर्बिटल ऐवजी तुम्ही सबशेल वापरलं तरी वट चालेल. पॉइंट करतोय? म्हणजे तुम्हाला एम हे दाखवतो की जेव्हाही एस लिहिलं जाईल तेव्हा त्याच्याकडे फक्त एकच डायरेक्शन असते, आणि जेव्हा पी म्हटलं जाईल तेव्हा त्याच्याकडे एक्स डायरेक्शन असते, वाय असते आणि झेडही असते. म्हणजे इलेक्ट्रॉन फक्त वरती नाही फिरत पी मध्ये, ते असेही फिरू शकतात, ते असेही फिरू शकतात, आणि ते फिरतात. मग त्यांना आपण कसं दाखवतो? तर त्यांना आपण असं दाखवतो. चला आपण आपल्या कार्बनच्या एक्झाम्पल मध्ये, कार्बन मध्ये, हा कार्बन होता. हे बघा, टॉपिक क्रिटिकल आहे पण समजून घ्या. प्रयत्न मी टोटल करतोय की तुम्हाला चांगला, हे मुलांना भरपूर प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये. चला, कार्बन होता, कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन होते. तुम्ही सांगितलं सर 2, 8, 18 हे स्टँडर्ड आहे, आणि आपल्या कार्बनचं 2 आणि 4 अशा प्रकारे फर्स्ट शेल मध्ये आणि सेकंड शेल मध्ये सर इलेक्ट्रॉन फिरतात. पुन्हा तुम्ही सांगितलं सर एल इज इक्वल टू इथे 0 होता, म्हणजे ऑर्बिटल एस होतं आणि ते गोल गोल फिरत होतं. एल इज इक्वल टू 1 0 होता म्हणजे एस ही होता, आणि 1 होता म्हणजे पी ही होता, पी असा फिरत होता. ठीक आहे. आता पॉइंट आला एम चा. आता मी सांगितलं एम हा एल वरनं कॅल्क्युलेट करतात, आणि तो एस साठी काय असतो? 1 असतो. 1 चा मिनिंग आहे
की त्याच्यामध्ये एकच डायरेक्शन असते आणि केमिस्ट्रीमध्ये डायरेक्शन फक्त एकाच डब्याने दाखवतात. म्हणजेच एकच तुम्हाला डब्बा तिथे काढायचा आहे आणि सांगायचं आहे की एका बॉक्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतायत. एक बॉक्स म्हणजे एक डिरेक्शन. मग तुम्ही म्हणणार की ह्या बॉक्स मध्ये एस चे एकाच डिरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन फिरतायत आणि ऑब्विसली एकच सबशेल आहे, एकच मेन शेल एकच आहे, सबशेलही एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. त्या 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून आपण ते शॉर्टकट मध्ये असे दाखवतो की हा एक डायरेक्शनचा बॉक्स आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन असे फिरतात. चला आता आपण सेकंड शेल मध्ये. सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिथे एस आणि पी अशा प्रकारचे 2 सबशेल आहेत. आणि मागेच तुम्ही बघितलं एस साठी आपण असा ब्लॉक काढतो, ठीक आहे, आणि पी साठी आपल्याला एक ब्लॉक काढून चालणार नाही, कारण त्याच्याकडे पी चा M3 असतो, याच्याकडे 3 डायरेक्शन असतात, 1 2 आणि 3. पी ला आपल्याला 3 ब्लॉक काढावे लागतात. एक डायरेक्शन एक्स दाखवतो, एक वाय दाखवतो आणि झेड दाखवतो. ओके, पॉइंट क्लिअर आहे. पी ब्लॉक हा एस पेक्षा, पी सबशेल ही एस पेक्षा मोठी असते. एस ही फक्त एका डिरेक्शन मध्ये फिरणारी शेल आहे, सबशेल आहे. पी ही तिघही डायरेक्शन मध्ये फिरणारी सबशेल आहे, म्हणून तिला 3 ब्लॉक मिनिमम लागतात. कळाला मग ह्या एम चा फायदा काय? तर M3 म्हणजे आपल्याला तिघ डिरेक्शन दाखवतो. इथपर्यंत काही आलाय का डोकं लॉजिक जरा? चला, इथपर्यंत काही आलं असेल तर मला येस किंवा नो सांगा, किंवा डोक्याच्या वरती जात आहे सर काय चाललंय, बोला समज बोला. आला, ठीक आहे, चला, काहीतरी तुम्ही इथपर्यंत आला. चलो, आता आपण थोडं पुढे जाऊ. याच्या पुढे जाऊ असं की चला, तुमच्याकडे असं होतं की एक नॉर्मल एक्झाम्पल, आणि बोर झालं की सांगा बरं मला, नाही तर मग काय विनाकारण नुसतं मी गप्पा करतोय, तुम्ही बोर होताय. बोर झाल्यावरती सांगा, किंवा कोणीतरी एक जोक आठवून ठेवा चांगला, किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन आठवून ठेवा की ते आम्हाला माहित आहे गॅपसाठी. चला, तर आपण एक अजून एक एक्झाम्पल घेऊ की तुम्हाला जस्टिफाय करता येईल. तर एक्झाम्पल असं आहे की तुमच्या फर्स्ट शेल मध्ये स्टँडर्ड 2 इलेक्ट्रॉन आहे आणि सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. स्टँडर्ड आहे, नोबल गॅस आहे. नोबल गॅसच्या शेल्स मध्ये असेच इलेक्ट्रॉन असतात, 2 8 असे स्टँडर्ड इलेक्ट्रॉन असतात. मग आपण एक एक्झाम्पल घेतलं जनरल की त्याच्या फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड मध्ये